नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 25 जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटणार, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 25 जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 25 जुलै नंतर आता संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात की अखेर 25 जुलै नंतर संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार की मग घटणार। सध्या जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तीव्र होताना दिसत आहे। आता हा जो पट्टा आहे तो ईशान्य दिशेकडे सरकताना दिसत आहे, त्याच्यामुळे हळूहळू जो पाऊस आहे तो आपल्याला ईशान्य दिशेकडे शिफ्ट होताना दिसणार आहे। यामुळे आपल्याला 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलै या तारखेला राज्यामध्ये पाऊस दिसेल, पण 25 जुलै नंतर काय होणार हे तुम्हाला समजावून सांगतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, 25 जुलैच्या नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आणि पाऊस हा हळूहळू मध्य भारताकडून आपल्याला ईशान्य भारताकडे शिफ्ट होताना दिसणार आहे। यामुळे लक्षात घ्या की 25 जुलै नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं उत्तर आहे की 25 जुलै नंतर राज्यामध्ये 100% पावसाचा जोर हा कमी होणार आहे। यामध्ये लक्षात घ्या, पाऊस हा कुठे कुठे पडत राहणार, परंतु खास करून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील भाग याच्यामध्ये काही ठिकाणी सोडली तर इथं पाऊस कमी होईल आणि कोकणामध्ये जो सध्या जोरदार पाऊस पडतो याची सुद्धा तीव्रता कमी होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या की 25 जुलै नंतर पाऊस हा राज्यामध्ये कमी होणार आहे, पण पुन्हा एकदा 3 ते 4 दिवस ओलांडले की 29 जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस कोसळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। म्हणून या 3-4 दिवसाचा जो मदत तुम्हाला गॅप भेटणार आहे ना, तिथं शेतातील कामं करून घ्यावी बस एवढीच विनंती, कारण 28-29 तारखेनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस हा आपल्या राज्यामध्ये एंट्री मारणार आहे। तर मित्रांनो, हे होते तुमच्या प्रश्नाचे उत्तर की बाबा आपल्याला 25 जुलैनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार की मग घटताना। पावसाबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।